हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खराडी भागातील फ्लॅट्स बघूया, जसे की जे की चांगले आहेत व तुम्ही अप्लाय करण्यास हरकत नाही. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुणे म्हाडाची 4186 घराची भव्य सोडत आणि त्याची शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर. जर तुम्ही फॉर्म नसेल भरला तर नक्की भरा. आपल्या चॅनलवर चांगले चांगले व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जसे की 2 BHK 1 BHK आणि चांगली फ्लॅट्स कोणत्या एरियात आहे. जर ते पाहिले नसतील तर ते नक्की बघा. तरीही मित्रांनो, आज आपण पुण्यातील जे की टॉप साईट आहे त्याबद्दल माहिती बघूया. अर्थातच ते आहे खराडी भागातील. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. तर 11 सप्टेंबरला जसं की फॉर्म स्टार्ट झाला, देन एंड 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर मित्रांनो, आज आहे 15 नोव्हेंबर. जर फॉर्म नसन भरला तर भरून टाका. डेट एक्सटेंड होईल का नाही हे कोणालाच माहीत नाही. तरीही आपण अंदाज लावू शकतो निवडणुकीच्या वातावरणामुळे की जाऊ शकते 15 डिसेंबर, किंवा लास्ट इयरला जसं 31 डिसेंबर पर्यंत एक्सटेंड झाली होती तशी होऊ शकते. जर नाही झाली तर तुम्ही नंतर रिग्रेट करायला नको. तरी त्यामुळे फॉर्म भरा, EMD रक्कम भरा. तरीही आज आपण बघूया खराडी भागातील टॉप फ्लॅट्स. जसं की ही सर्व लिस्ट आली यामध्ये. तर मी इथं सर्च करतो खराडी. तर मित्रांनो, 38K इन्क्लुझिव्ह स्कीम कोड. माझ्या मते तरी खराडीमध्ये ह्यावेळेस 3च साईट्स आहे. तरीही फर्स्टली जी आहे ती 842 ही लास्ट इयरला पण होते. 889 ही पण लास्ट इयरला होते. पण लास्ट इयरला नाही, पण 2-3 वर्ष आधी नक्कीच होती. पण याची लेआउट काहीच चांगली नाहीये. एवेसी याची. तरी तुम्ही याला कम्प्लीट इग्नोर मारा. 38K इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटी हा एक विलास जावडेकरचा नामांकित बिल्डरचा प्रोजेक्ट आहे. पण हा, जसं की स्टुडिओ अपार्टमेंट अशा टाईपमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि कॉर्नरला 1 BHK आहेत. त्यामुळे येथे ऑफिसेसची लोक और जे की बॅचलर आहेत ते जास्त प्रमाणात राहतील. त्यामुळे जेही फॅमिलीसाठी बघतायत ते ह्या फ्लॅटला घेऊ इच्छिणार नाही. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मधून घेत असाल तर ह्या प्रोजेक्टला अप्लाय करू शकता. इथे कोणती ओपनिंग आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट, डिफेन्स, EMLA, फिजिकल हँडिकॅप आणि SC स्टेट SC सॉरी जसं शेड्यूल कास्ट अँड याचे 20,000 EMD. टोटल 8 राहिलेले फ्लॅट, जे की मागच्या वेळेस हे ऑलरेडी होते. तर ही साईट कुठे ते बघूया. डायरेक्शन मारतो मी, इऑन IT पार्क खराडी. तर जसं की 3 किलोमीटरच्या आत ही तुम्हाला साईट आहे मित्रांनो. जसं की हा, हे इथं म्हाडाची अर्थातच जे की स्टुडिओ अपार्टमेंट आहे त्यामध्येच ही कॉर्नरला फ्लॅट दिलेले आहेत. जसं की इमेज मध्ये पाहू शकता, गॅलरी नाहीये याला इथे. लिव्हिंग, देन बेडरूम अँड देन किचन, दॅट्स इट. बिल्डर चांगला आहे त्यामुळे तुम्ही येथे अप्लाय करू शकता. पण तुमच्या कॅटेगरी, कारण जनरल पब्लिकला 0 आहे सध्या. आणि 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 खराडी भागातील 919 झेन इलाइट खराडी 1 BHK हा एक चांगला आणि उत्तम प्रोजेक्ट मला ह्या लॉटरीमध्ये खराडी भागातील वाटतोय. जर जेही ह्या भागातील जॉबला असतील किंवा ज्यांना घेण्याचं म्हाडामध्ये अप्लाय करत आहेत, तर त्यांनी ह्या एरियामध्ये, अर्थातच खराडी एक फेमस एरिया आहे, इऑन IT पार्क आहे आणि तुम्हाला रेंट ही येथे 20,000 ते 25,000 1 BHK ला भेटू शकते. कारण हा प्रोजेक्ट इऑन IT पार्कच्या बाजूलाच आहे, लगतच आहे.
म्हणजे तुम्ही वॉकिंग डिस्टन्सला तुमचं ऑफिस असेल, जर तुम्ही इऑन भागात काम करत असाल तर मित्रांनो हे पाखोडीच्या आकारासारखं इऑन, इऑन आय टी पार्क, भरपूर साऱ्या आय टी कंपनीज आहेत इथे आणि याच्या शेजारीच ही नदी पण आहे इथे. तर याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, झेन इलाइट खराडी 1 BHK 919 याबद्दल ऑलरेडी आपल्याकडे एक व्हिडिओ साईटवर अपलोडेड आहे. त्याबद्दल संपूर्ण डिटेल व प्रोजेक्टची माहिती दिलेली आहे आपण. जसं की यामध्ये कसलंही लिटिगेशन नाही. लोकेशन हे खराडी आहे. प्राईम लोकेशन जसं की इऑन आय टी पार्कच्या 1 किलोमीटरच्या आत तब्बल 32 फ्लॅट आहे. बाल्कनी आहे का? तर येस. कॉस्टिंग 15 लाखापर्यंत जात आहे. पोझिशन अर्थातच डिसेंबर 2026 म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला ह्या प्रोजेक्ट आणि तुमची फ्लॅटची चावी नक्कीच मिळेल मित्रांनो. ह्यामध्ये आपण लेआउट वगैरे सुद्धा डिस्कस केलेलं आहे. जर जर तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. जसं की लिव्हिंग अँड देन ओपन अच्छा बाल्कनी, देन किचन आणि बेडरूम. बेडरूम 10x10, किचन 7x7 आणि लिव्हिंग 10x14 असा आणि बाल्कनी ही आहे त्याला 3 ते 4 फुटाची. तर असा हा डिसेंट प्रोजेक्ट प्लॅन 1 BHK साठी आहे. जर तुम्ही अप्लाय करू इच्छित असाल तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पूर्ण डिटेल्स याचे बघू शकता. तर आणि 5 ते 6 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि याचे फ्लॅट ही याचा फ्लॅट एरिया ही ओके आहे जसं की 1 BHK चा असतो. त्यामुळे तुम्ही येथे अप्लाय करू शकता. जसं की मी येथे डायरेक्शन टाकतो इऑन आय टी पार्क. तर मित्रांनो केवळ वॉकिंग डिस्टन्स 2 किलोमीटर, पण हे जर मी वॉकिंग डिस्टन्स लिहिलं तर ते अजून कमी होईल. अर्थातच 1 किलोमीटर. 1 किलोमीटरच्या आत तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे. कोणता? तर झेन इलाइट खराडी 919. जर तरीही तुम्ही येथे इच्छुक असाल व तुम्ही त्या भागातील रहिवासी असाल किंवा तुम्हाला पुण्यामध्ये ह्या भागात फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर येथे अप्लाय नक्की करा. तर इथे मित्रांनो 20,000 EMD प्लस 729 आय थिंक रुपीज हे म्हाडाचे चार्जेस अशा तऱ्हेने तुम्ही अप्लाय करू शकता. याची कॉस्टिंग नाममात्र 16 लाखापर्यंत जाईल प्लस सम इन्फ्रा चार्जेस प्लस रजिस्ट्रेशन प्लस स्टॅम्प ड्युटी मित्रांनो. तर येथे टोटल 32 फ्लॅट आहे आणि हे सर्वच कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. तरीही जर तुम्ही इच्छुक असाल तर येथे नक्की अप्लाय करा. तरी अजून बघूया खराडी भागातील कोणते फ्लॅट ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये आहेत. तर ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये हे 3च फ्लॅट आहेत. त्यातील हे पहिले 2 889 आणि 842 हे लास्ट इयर किंवा त्याच्यापूर्वी होते. अर्थातच हे द्वितीय किंवा तृतीयमध्ये आले आहेत. ज्यांना की मल्टिपल फ्लॅट लागतात त्यापैकी ते बाकीचे सरेंडर करतात. त्या हिशोबाने हे फ्लॅट उरलेले असतात किंवा कोणीच अप्लाय केलेलं नसतं किंवा ज्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाही किंवा त्याचे चुकीचे असतात ते फ्लॅट परत इथे येतात. तर त्यामुळे मित्रांनो ह्यावेळेसचा खराडी भागातील एक नाममात्र चांगला प्रोजेक्ट म्हणजे 919 व प्रथम म्हणजे फर्स्ट टाइम हा लॉटरीमध्ये आलेला आहे. तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकता. हा एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि हा फक्त 1 BHK आहेत. हा टॉपच्या 1 BHK मध्ये येतो. ज्या की पुण्यातल्या सर्व साइट्समधून आणि 842 जसं की आपण म्हणल्याप्रमाणे हे स्टुडिओ अपार्टमेंट असणार आहे. विलास जावडेकर एक चांगला बिल्डर आहे. तर येथेही तुम्ही नक्की विचार करू शकता. आणि 889 ला माझ्या मते तरी इग्नोर करू शकता कारण लेआउट फारच चुकीची आहे, वाईट आहे आणि ज्यांनाही पहिले प्रोजेक्ट लागलेले आहेत त्यांना अजून भेटलेले नाही हे आणि यामध्ये आय थिंक लिटिगेशन पण आहे. त्या अर्थी ह्या साईटचा रेरा ओपन होत नाही. त्यामुळे तुम्ही हे बाकीचे 2 हे अप्लाय करू शकता. तरी ह्या व्हिडिओमध्ये तात्पुरतं इतकंच कारण खराडी भागातील आपण ह्यावेळेस बघत होतो आणि मला तरी वाटतं या 2 मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि 919 मध्ये ॲक्युरेट परफेक्टली अप्लाय करू शकता. तरी इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन बद्दल माहिती बघूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहिती बघूया दुसऱ्या लोकेशन किंवा दुसऱ्या व्हिडिओ बद्दल. तरी सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.